शिवराय, खरं तर आज अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव हे उपोषण आपल्या सूरज भाऊंचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृती एकदम खालवत चाललेली. काल सुद्धा डॉक्टर आले, त्यांनी सलाईन वगैरे इथं लावलं. खरं तर प्रशासनाला याची दखल घ्यायला वेळ नाही किंवा पुढं काय करायला वेळ आहे ते माहीत नाही. खरं तर आपल्या तालुक्यातले सगळे नेते जवळजवळ जे येतात ते सगळे सरकारमधले आहेत. मग यांना काही हे होत नाही का, भाऊ इथं येऊन 6वा दिवस चालू आहे, माणूस इथं झोपू नये, याची काहीतरी दखल घेतली पाहिजे. आपण म्हणतो जुन्नर तालुका पर्यटन आहे आणि जुन्नर तालुका पर्यटन आहे, मग निसर्गाची हानी करायला यांना हे का? आज अदानी सारखं आज आपल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले. पहिले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं डिजिटल मीटर बसू नका, आता नंतर या अधिवेशनात सांगितलं डिजिटल मीटरची सक्ती. खरं तर आपल्याला हा अदानी म्हणजे हा सरकारच चालवतोय आणि हा अदानी सारखं हे आजगर आपल्याला प्रत्येकाला घेण्यात घ्यायला बघतंय. तर हा अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव त्याच्यासाठी खरं तर सूरज भाऊ 6 दिवस झाले तिथे बसले. आणि प्रशासनाचं सांगायचं झालं तर प्रशासनाला काळजी सुद्धा नाही. खरं तरी ते कार्डियक ॲम्ब्युलन्स पाहिजे होती, उद्या काही झालं सूरज भाऊंना कमी जास्त, यांना कळत नाही का? आता तिथं दुरी बांधली, इथं सलाईन बांधली त्यात ही पद्धत झाली का यांच्या साधे स्टँड सुद्धा नाही इथं सलाईन लावायला. खरं तर ही खेदजनक बातमी. आणि खरं तर शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमी आंदोलन चालू आहे. खरं तर मी स्थानिक मीडियाचं मनापासून कौतुक करावे तेवढे कमीच आहे. स्थानिक मीडियाने आपलं सगळं काही आंदोलन वगैरे दाखवलं, परंतु आता वरचा मीडिया तो अदानीच्याच अंडर आहे, ते काय दाखवू शकत नाही. कारण हा देशच स्वतः अदानी चालवतोय. त्याच्यामुळं आपल्याला अदानी आपल्या घराघरापर्यंत पोहोचलाय. अजून आपल्या तालुक्याचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. हे आंदोलन सगळ्यांसाठी आहे, याची सरकारने दक्षता घ्यावी. आणि आज 6वा दिवस आहे. आज 6वा दिवस सूरज भाऊंची प्रकृती एकदम खालावलेली. आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं भाऊंना काही झालं तर मग आम्ही तुम्हाला सांगूच काय असतं. उद्या 15 ऑगस्टचे स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनासाठी सगळेच नेते मंडळी येतील, झेंडे वगैरे फडकवतील. शेवटी 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आणि खरंच आपण या भारतात राहतोय, खरंच स्वातंत्र्य मिळालंय का? त्यावेळेचे इंग्रज बरे होते, पण हे जाड कातड्याचं सरकार करतंय काय? यांनी एक गेंड्याचं